संदीप राठोड, धीरज 168 धीरज पुरुषोत्तम कराळे, संदीप राठोड ऍब्सेंट संदीप राठोड पाचोरा वडगाव मुला मुलगी अक्षर रमेश ठाकरे जरंगा वस्तानी थोडं जोरात सांगायचं उमेदवारांनी माईक जरा जवळ घेऊन. तालुका जरंगा धीरज पुरुषोत्तम कराळे ऍब्सेंट. ओके स्पष्टाने झालं. विष्णू ढेपले पाचोरा दहीगाव. गेले ना कुठे दहीगाव. नीट बघ. आता थोडं मोठं करणार आहे. नाही कमी आहे, खाली जात नाही, होत नाही. राहू द्या तिकडे स्प्रेड नाही पेपर देऊन टाका. पेपर कोणता तालुका पाहिजे सांग, म्हणजे मग पाचोरामध्ये ना. एक मिनिट. हे पिंपळगाव आहे, भोजे आहे, बारनपुरट आहे, बोद्रट, नगरदेवळा भोजे पाचोरा भोजे. गौरवानी पाविस्कर तालुका धरणगाव रोडवर. धरणगाव झालं का? धरणगाव झालं का? धरणगाव झालं ना रे? नाही ना झालं ना. 15 4 रिक्त दिसतात. धरणगाव 15 झाले ना. धरणगाव 15 झाले ना. 13 झाले 16 आहे ना एकूण. 15 आहे ना. मतदार घ्यायचे. सिरियल नंबर 16 पर्यंत आहे. 15 घ्यायचं तर एक डब्बा खाली राहणार. 4 कमी करा ना तर गेलं. हां चल. अमोल रुद्रराव चक्रे अमळनेर चौकेडा. 19 डब्बे आहे ना. थोडं माईक मध्ये चौकेडा 19 डब्बे आहे ना. 16 डब्बे. आकाश संजय बनकर एरंडोल पाचोरा. एरंडोल ब्लॉक झालेला आहे. यापुढे एरंडोल आपल्याला मागता येणार नाही. सचिन संजय क्षीरसागर पारोळा लामासवाडी. पुढील नाव अनाउन्स करते. विजय उखा जैतकर, कैलास मोतीराम भगत, जीवन कुमार शेषराव खोपले, तायडे किरण लालचंद, दीपक अमृत पाटील, अशफाक अख्तर पिंजारी, संजय कुमार रघुनाथ सैतवाल, रवींद्र नामदेव ठोंबरे, उज्ज्वल देवीदास वाघमारे, अनिल रमेश ढाके, राजेश श्रीपत केदार, राजेंद्र प्रभाकर थेरनार. विजय उखा जैतकर. पुढील 5 उमेदवारांनी स्टेजवर. विजय उखा जैतकर आलेले आहेत का? ऍब्सेंट. कैलास मोतीराम भगत. माईक घ्या ना. माईक नाव सांगा आणि सजा तालुका.
कैलास मोतीराम भगत पाचोरा बोला. नगर देवळा बुद्रुक 1. नगरदेवळा बुद्रुक 1. जीवनकुमार शेषराव खोपले धरणगाव बोरगाव बुजुर्ग. किरण लालचंद तायडे तालुका धरणगाव अनोरे. फिनिश. धरणगाव क्लोज. धरणगाव संपलेला आहे. यापुढे धरणगाव आपल्याला मागता येणार नाही. दीपक अमृत पाटील चोपडा तालुका आळवा 2. अश्वथक्कर पिंजारी अमळनेर तालुका अमळनेर 2. संजय कुमार रघुनाथ सैतवाल. संजय कुमार रघुनाथ सैतवाल चोपडा तालुका रावण भागे. संजय कुमार रघुनाथ सैतवाल चोपडा तळवा अडावत भागे. सिरियल नंबर 182. संजय कुमार रघुनाथ सैतवाल चोपडा तालुका आडावत. त्यांचे चीट होत्या 2 मिनिट. सिरियल नंबर कोण आहे? रवींद्र नामदेव ठोंबरे. सर आपण रवींद्र नामदेव ठोंबरे तालुका अमळनेर अमळनेर उत्तर. उज्ज्वल देवीदास वाघमारे अमळनेर तालुका अमळनेरमध्ये राहिले मंगरूळ दक्षिण जानवे शहापूर पळासदे वावडे लोण बुद्रुक नाही एक जरा झूम करा ना. अमळनेर पुरता झूम करा ना. झूम करा. हा अमळनेरची बघून जानवे शहापूर शहापूर. अनिल रमेश डहाके चोपडा तालुका लासूर. राजेंद्र श्रीपत केदार मंगरूळ दक्षिण अमळनेर. पडागडे अमळनेर. राजेंद्र पण वाटत आहे ना. लो हल्ली बुद्रुक अच्छा तालुका
तालुका कोणता पाहिजे तुम्हाला? ते तालुका पण दाखव ना. हां, कुठला तालुका? तुम्हाला तालुका कोणता पाहिजे? तालुका नाही, दोन नसताना गडबड करू वरती घ्या तालुक्यात. हां, थोडं मोठं करा, थोडं मोठं करा. तालुका पहिले निवडा. आपल्याला तालुका कोणता निवडायचा आहे तो आधी ठरवा. तालुका फायनल सांगा, तुम्हाला गाव दाखवतो. थांबा, कोणता तालुका पण तालुका अगोदर निवडू द्या. पुढे जाऊन बघायचं असेल तर पुढे समोर जा. सगळेच तालुके घ्यायचे. नाही दिसतंय आता त्यांना तालुका गाव बघायचं. गाव बघू द्या. कोई घाई नाही, गडबड करू नका, आराम से बघा. अरे काय येते का वाजता? सांगा. नाही आहे, बघितलं त्यांनी, वाचलं त्यांना वाचतंय. डबल माइंड झालं त्यांचं. तुमचा तालुका बघा अगोदर आणि नंतर त्यामधले गाव. तालुक्यातच डबल माइंड आहे. दुसरा बघा. जामनेरच्या बाजूला पाचोरा आहे ना, बाजूला आहे ना, जामनेरच्या बाजूला पाचोरा आहे. पाचोऱ्यामध्ये ठीक बघा. आहे, त्यांना सिलेक्ट करू द्या. कृपया शांतता ठेवा. पाचोऱ्यामध्ये काय काय वाचा तो? पिंपळगाव बुद्रुक आहे. पिंपळगाव बुद्रुक 2 आहे. बांबरूड आहे, बांबरूड आहे, नगरदेवळा नगरदेवळा आहे, नेरी आहे, दुसखेडा हे आहे पाचोरामध्ये. जामनेरच्या बाजूला आहे तालुका, त्याच्या बाजूला भडगाव पण आहे. अगर जर असं लांब जाण्याची इच्छा असेल तर चोपडा जाऊन या. जामनेरला लागून नेरी आहे ना. नेरी आहे. रस्त्याला लागूनच आहे. काय गडबड नाही, आराम से निवडा. फोन फ्रेंड वगैरे करायचे असेल पैकी ऑडियन्स बोल. तुमचे किती वर्ष बाकी? 4. नगरदेवळा घेऊन टाका ना, रेल्वे स्टेशन आहे ना. नगरदेवळा 2. हा, रेल्वे स्टेशन. नगरदेवळा त्यांना बोलू द्या. सांगा ना, सांगा जरा, नाम सांगा, तालुका सांगा. राजेंद्र आहे ना, पाचोरा तालुका नगरदेवळा. दोन. ठीक आहे, ओके. स्वखुशीने पूर्ण नाव घेते. मेमो आहे आपल्याला. अरविंद बापूरावजी कडू, प्रशांत भिका कुंभारे, जयवंत काशीनाथ राऊत, राजेंद्र दगडू बारी, रमाकांत दगडूजी, रवींद्र रामदास लढे, विठ्ठल कोंडाजी बर्वे, रामराव लालू राठोड. अरविंद बापूरावजी कडू, तालुका पारोळा. कुठलं? उंदीरखेड. प्रशांत भिका कुंभारे, भडगाव तालुका, टोनगाव 2. चोपड़ा पड़ेगा, चोपड़ा की पाचोरा क्या पड़ेगा? चोपड़ा भरेगा. चोपड़ा
मारोळा मागेला आहे. वाचा कुठलं पाहिजे तीनच राहिले. तालुका सांगा. तालुकाच निवडायचे त्यांना. नाव सांग. नाव आता लास्ट मेसेज होता पारोळा बघा. पारोळ्यामध्ये कोणकोणते आहेत ते सांगा. भरपूर ऑप्शन आहे बघा. पारोळा 1 आहे, म्हसवे 2 आहे, आंबा पिंपरी, टिटवी, शिरसमणी, शेमगे, प्रभ. वाचून येत नाही, वाचून. तुम्ही आधी त्यांना म्हणत कोण तुम्हाला कोणतं आर्टिस्ट सूट दोघांपैकी तुम्हाला ऑप्शन दोघांपैकी नाही, दोघांनी करणार आहे. तालुका पारोळा टिटवी. नाव काय सांगितलं? ठीक नाव आहे जा. राऊत ना. जयवंत राऊत. तालुका राजेंद्र तरुणवाडी, अंमळनेर, जालने. अंमळनेर संपलं. चला अंमळनेरला लागून आहे, जाऊ शेजारीच आहे अंमळनेर. ठीक आहे. रमाकांत दौलजी पाटील सिरसमणी. पारोळा. तालुका 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 पारोळा सिरसमणी. ठीक आहे जा. शिरसमणी. रवींद्र रामदास लढे. माईक 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 चालू कर. चालू ये घ्या. हे घ्या. हे घ्या. रवींद्र रामदास लढे. चोपडा कुरवेल. काय संपला चोपडा अभिनंदन. अभिनंदन. चोपडा संपलेला आहे. यापुढे आपल्याला चोपड्यातून कुठलाही सजा निवडता येणार नाहीये. विठ्ठल कोंडाजी बरोबर. जा. हो. विठ्ठल कोंडाजी बर्वे, पाचोरा, नेरी. रामराव लालू राठोड, पारोळा, आंबा पिंपरी. उशिरा आलेलं कोणी आलं? आता जे अनुपस्थित उमेदवार आहेत त्यांची माहिती एकदा त्यांचं नाव वाचते. परत वाचावं लागेल तुम्हाला. अक्षय उत्तम बनसोडे, 112 अनुक्रमांक आहे त्यांचा. अक्षय उत्तम बनसोडे अनुपस्थित आहे. ते यहाँ से शुरू करा परत दिव्यांगपासून सुरू करा. सुरुवातपासून एक लास्ट चान्स आहे आजच्या त्यांना. त्यांच्याकडे असं मिलिंद तुमच्याकडे आहे ना ऑप्शन वाचा. अनुक्रमांक 8 गणेश जनार्दन मानवरकर. अनुक्रमांक 16 डाळिंबी रवींद्र सरोदे. अनुक्रमांक 20 प्रिया सुरेश भगत. अनुक्रमांक 29 रितिका प्यारेलाल तिवारी. अनुक्रमांक 34 कीर्ती बुद्धेश्वर लांडगे. अनुक्रमांक 65 धनलक्ष्मी अर्जुनराव टेंभुर्णे. अनुक्रमांक 66 प्रियंका नरेंद्र राटके. आलेले आहे. वरती या. जेवढे वाईट आहेत ना तेवढे. माईक आहे, माईक. तालुका बघायचा आणि गाव. रेड आहे ते गेलेले. सर नमस्कार सर. प्रियंका नरेंद्र कटके, पिंपळगाव. सर आज आपली कुठं प्रोसेस? तालुका पाचोरा. तलाठी भरती करणार.
संपला. अजून कोणी आहे? वाचा पुढे वाचा. हर्षदा बापू हर्षदा बापू अनुक्रमांक 80 हर्षदा बापू ठाकूर. यानंतर अनुक्रमांक 112 अक्षय उत्तम बनसोडे. अनुक्रमांक 124 योगेश निळकंठराव नवले. अनुक्रमांक 168 धीरज पुरुषोत्तम कराळे. अनुक्रमांक 176 विजय उखा जैतकर. या अनुपस्थित उमेदवारांपैकी कोणी असल्यास कृपया उभे राहून सांगा. उपस्थित आहे त्यांच्या जो आता सज्जा रिकामी आहे त्याची चिठ्ठी म्हणजे सगळे सज्जनच्या चिठ्ठी तयार करा. आपल्यामध्ये यावर सर्वात सिनियर पिनाटे साहेब आहे. तो पिनाटे साहेब चिठ्ठी काढतील. जो चिठ्ठी निघाला पिनाटे साहेबांच्या हाताने त्याला त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे त्या सज्जेला जो लोक उपस्थित. तर त्या पद्धतीमध्ये त्यांच्या म्हणजे रॅन्डम चिठ्ठी काढून आपण हे करून घेऊ आणि हा विषय आज नियुक्ती आदेश त्याप्रमाणे त्या ज्यापर्यंत चिठ्ठी तयार होतो जो सज्जनच्या चिठ्ठी जो तयार होणार आहे पारोळा भडगाव आणि अंमलनेरच्या. ठीक आहे. उद्यासाठी काही जरासं सूचना होती. उद्या तुमची रिपोर्टिंग टाइम 10 वाजता आहे सकाळी. तुमची 10:30 पासून आपलं एक ट्रेनिंग काही वेळाचं ट्रेनिंग होणार आहे. त्याच्यामध्ये बेसिक इन्स्ट्रक्शन्स जो काय आहे आपल्याला देण्यात येणार. आज काही जण विद्यार्थीचे वेशभूषामध्ये आले. माझी आपल्याला विनंती आहे की उद्यापासून सरकारी वेशभूषामध्ये आपण उपस्थित राहावं. ठीक आहे. तर उद्या घेताना ऑर्डर्स घेताना प्लीज आपण सरकारी वेशभूषामध्ये या. उद्या आपल्याला आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे. सरकारी वेशभूषाच्या जो परिभाषा आहे तुम्ही आता शोधा ऑनलाईन मध्ये. सगळ्या गोष्टीची स्कूल फीडिंग आपण करणार नाही. या नोकरीमध्ये सर्वात बेस्ट गोष्ट आहे की आपण डायरेक्टली तुम्हाला म्हणतो आता चला काम करणं सुरू करा. ट्रेनिंग वगैरे नंतर होईल. ठीक आहे. तो आता सरकारी वेशभूषामध्ये आपण सगळेजण उद्या पधारा. बरोबर 10 वाजता. आज काही जण उशीर आले. पाऊस आहे. ट्रेन उशीर झाला. बस उशीर झाला वगैरे वगैरे. आजची हा कहाणी असू शकते परंतु उद्याच्या दिवशी हा कहाणी होणार नाही याची आपण सगळ्या लोकांनी दक्षता घ्यावा. आज जो जण अनुपस्थित आहेत त्यांच्या ऑर्डर्स म्हणजे त्यांच्या ही सूचना उद्या यायच्या प्लीज व्हॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून त्यांना कम्युनिकेट करा. सो बरोबर 10 वाजता आपण या हॉलमध्ये परत उद्या 10 वाजता येणार आहे. 10 वाजता आल्यानंतर सर्वप्रथम अटेंडन्स होणार. ज्या कुर्सी आपल्याला अलॉट झालेला असेल त्या कुर्सीवरही बसायच्या. ही जो कुर्सी आज तुम्हाला अलॉट झाला असेल त्या कुर्सीवरही बसायच्या. आणि त्या झाल्यानंतर आपला उद्या आपल्याला ऑर्डर्स आपल्याला मिळणार आहे. अबाउट 1.5 तासाचा कार्यक्रम आहे. म्हणजे अर्धा तासाची ट्रेनिंग 2 तास होईल. 2 तासाचा कार्यक्रम. तर जवळपास 12:30-1 वाजेपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकतो ऑर्डर्स आणि हे घेऊन. परवाच्या दिवशी आपल्याला आपल्या तालुक्याला रिपोर्ट करायचे आहे. परवाच्या दिवशी तो आपण कुठल्या दुसऱ्या नोकरीत असेल आणि आपल्याला जॉईनिंग टाइम वगैरे पाहिजे असेल तर आपण त्याचा अर्ज आपल्याला उद्या द्यावा लागेल. परंतु जॉईनिंग टाइम आय थिंक मॅक्सिमम 1 महिन्यात आपण देतो. पण दुसरा आपल्या सिक्युरिटीचे लॉस या ठिकाणी होईल त्याची दक्षता घ्या. तो परवाच्या दिवशी आपण प्लीज जॉईन करून घ्या ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. परवाच्या दिवशी जॉईन करून घ्या. सिनियरिटी नाही तो मिस होईल. एक गोष्टी जो आपल्याला उद्या करणं अपेक्षित आहे की आपल्याला ऑनलाईन प्रॅन नंबर साठी किती लोकांकडे प्रॅन नंबर आहे एमपीएसचा. ठीक आहे. ज्या लोकांकडे नाही आहे वेबसाईट उद्या आपल्याला कम्युनिकेट करण्यात येणार आहे. प्रॅन नंबर साठी प्लीज इमिडिएटली अर्ज करा. तर तुमची वेतन सुरू होणार नाही ज्याकडे प्रॅन नंबर इश्यू. प्रॅन नंबर किती लोकांकडे नाही. पॅन कार्ड आहे. पॅन आणि प्रॅन या 2 गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. तुमच्या तालुक्याला ज्यावेळी तुम्ही जॉईन होणार आपल्या तहसीलदारकडे परवाच्या दिवशी तो प्रॅन आणि पॅन ज्यांच्याकडे आहे नाही असेल तो तुम्ही जो ऍप्लिकेशन केला प्रॅन नंबर साठी ऍप्लिकेशनची कॉपी तुम्ही आपले तहसील कार्यालयाला देऊन टाका आणि त्याच्यानंतर परवा जॉईन करा. उसके बाद एक ट्रेनिंगचा परिपूर्ण शेड्यूल राहणार आहे. त्या परिपूर्ण शेड्यूल मध्ये आपण सगळे जॉईन करा. आपण ज्या सज्जा निवडलेल्या आहेत हे जो सज्जे आहे सगळे बहुत मेहनत खूप काम राहणार आहे. तुम्ही काही लोकांनी बिलकुल
मला नाही वाटतं जास्त रिसर्च करून निवडलेले आहे. तुम्ही काम करण्यासाठी तयार आहात. विचार करायचा सर्वांना ऑल द बेस्ट. फक्त 2 मिनिट चिठ्ठीच्या प्रक्रिया संपू द्या आणि उद्या जो आपल्याला ऑर्डर्स मिळणार आहे त्याला प्लास्टिक फ्रेम करून घ्या. म्हणजे ऑर्डर कॉपीला व्यवस्थित फ्रेम वगैरे करून ठेवा. लॉंग टर्म हा उपयोगी येणार आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. 2 मिनिट बस आपल्या चिठ्ठीची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. वो झाल्यानंतर विषय संपतो. बरोबर. राठे साहेबांना विनंती करतो आपल्याला 2 मिनिट मार्गदर्शन करा. धन्यवाद सर. सर्वांचं महसूल खात्यामध्ये स्वागत आहे. आपण सर्वजण स्पर्धा परीक्षा देऊन लाखभर मुलामध्ये आपली नियुक्ती झालेली आहे, आपली सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्यामध्ये नक्कीच मेरिट आहे असं आपण मान्य करू. महसूल खात्याची परंपरा अगोदर समजून घ्या. जुन्या काळासारखं काही सध्या शिल्लक राहिलेलं नाही. त्याच्यामुळं सेवेमध्ये आलो पण सेवा टेकवणं अवघड आहे आजकाल. त्याच्यामुळं त्याचा पण विचार करा. आपण वाचन करत नाही हा एक मोठा. आता आपण पुस्तक वाचून दिली परीक्षा, त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन झालं. परंतु सेवेमध्ये आल्यानंतर बरेचसे जे काही GR असतील, शासन निर्णय असतील, त्याच्याबद्दलचे कायदे असतील, पुस्तक असतील, ते कृपया थोडीशी उजळणी करा आणि नेहमी अपडेट राहा. कारण आपण सर्वजण तरुण आहात, आपल्याला अजून 30-35 वर्ष सेवा करायची. त्याच्यामुळं अपडेट राहणं सुद्धा आवश्यक आहे. दुसरं अत्यंत महत्वाचं, आपला स्वभाव व्यवस्थित ठेवा. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ या 2 गोष्टी आवश्यक आहेत. आजकाल समाज फार सेन्सिटिव्ह झालेला आहे आणि सर्वांना इगो आहे. इगो असल्यामुळे समाजाचा इगो दुखावणार नाही असं बघा. त्याच्यामुळं नेहमी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ आणि नियमाचं पालन या 3 गोष्टी आपल्याला साध्य करायचे. दुसरा महत्वाचा मुद्दा, राजकारणात शक्यतो पडू नका. कारण आपले स्थानिक ग्रामीण भागामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे. शहरामध्ये नियुक्ती झालेली असेल परंतु गावातल्या पॉलिटिक्समध्ये वगैरे सहसा भाग घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. 2-4 महत्वाचे मुद्दे मी सांगितले. मला वाटते चिठ्ठी काढायला काय करते झालं. चिठ्ठी तयार एक बार सर संबंधित सचिव साहब देखें तो एक बार अच्छा रहेगा. चला पहिला नंबर वाचा. ठीक आहे बोलतो. अनुपस्थित मधला पहिला कॅमेरा जवळ अनुक्रमांक 8. तरी पण द्यावा लागेल तुम्हाला नियमाप्रमाणे. आपल्याला काय रायटिंग मध्ये आल्याशिवाय काय करा, कारण वेटिंग मधल्याला पुन्हा आपल्याला द्यावं लागेल. मला त्याला ऑर्डर द्यावी लागेल. ठीक आहे सर. महेंद्र भडगाव इकडे सर बोला. तालुका क्लोज झाल्यानंतर तालुका क्लोज झाल्यानंतर सांगा बरं, नाहीतर एकाच तालुक्यात जास्त जातील. पुढचा क्रमांक आहे 16 डाळिंबी रवींद्र सरोदे. पारोळा शिवरे दिगर. लिहून घ्या. त्याचे सगळे चिठ्ठी सब तयार. पुढचा क्रमांक प्रिया सुरेश भगत. क्रमांक 20 प्रिया सुरेश भगत. निंबोरा वडगाव. रितिका प्यारेलाल तिवारी. क्रमांक 29. भडगाव बांगरुड प्रभू. एक मिनिट नाम लिहून ते साइन करता. प्रिया भगतला. निंबोरा कोणाला मिळाला? निंबोरा कोणाला?
नंतर लिहा. निंबोरा प्रिया सुरेश भगत अनुक्रमांक 20. साइन कर दो. रामरूड बांगरूळ प्रभू अनुक्रमांक 29 रितिका प्यारेलाल तिवारी. 4 चिठ्ठी असणार पाहिजे. या पुढे. नेक्स्ट ॲब्सेंट. अनुक्रमांक 34 कीर्ती बुद्धेश्वर लांडगे. पारोळा 1. धनलक्ष्मी अर्जुनराव टेंभुर्णे. भडगाव लोन प्रभ. भडगाव क्लोज झालेला आहे म्हणजे भडगाव एक राहिले. हर्षदा बापू ठाकूर. लोन बुद्रुक अमळनेर क्लोज. अमळनेरची चिठ्ठी निघाली तर आपण पुन्हा दुसरी चिठ्ठी काढणार आहोत. नाही इथं जर निघाली याच्यात चिठ्ठी आहे इथं चिठ्ठी आहे. अनुक्रमांक 112 अक्षय उत्तम बनसोडे. भडगाव गुडे 2. अनुक्रमांक 124 योगेश निळकंठराव नवले. भडगाव संपलेला आहे. भडगावची चिठ्ठी निघाली कॅन्सल. शेवगे प्रभ पारोळा. काय नाव आहे उमेदवाराचं? योगेश निळकंठराव नवले. योगेश. अनुक्रमांक 168 धीरज पुरुषोत्तम कराळे. कराळे मास्तरचे कोणी आहे काय? पारोळा मसवे 2. विजय उखा जैतकर. अंमळनेरची निघालेली अंमळनेर अगोदरच संपलेला आहे. पारोळा महाळपूर. चिठ्ठी कॅन्सल करून जोगलखेडे असेल. जोगलखेड सबको असाइन झाला. सगळे जो आपले अधिकारी होते या ठिकाणी सर्वांना मी विशेष आभार व्यक्त करतो की तुम्ही व्यवस्थितपणे हे केलं. याचे मिनिट्स वगैरे आधी तयार करून आपण अपलोड करून टाकू. ऑर्डरची कॉपी रेडी करून घेऊ आणि सर्वांना माझी विनंती आहे की बरोबर 10 वाजता आपण सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहावं. आपण आपल्या जागेवर बसणार. परिवारासाठी वरचा जो हॉल आहे तिथे राहणार. साईड मध्ये राहणार. तो सहपरिवार 3-4 जण जेवढ्या लोकांना आपल्याला आणायचं आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद.